त्यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सरकारचं शिष्टमंडळ आज अंतरबाली सराटीमध्ये पोहोचलेलं आहे। राज्य सरकारचं हे शिष्टमंडळ अंतरबाली सराटीमध्ये पोहोचलेलं आहे। सकाळीच राधाकृष्ण विखे पाटील यांनी जरांगे पाटलांची भेट घेतलेली होती आणि त्यानंतर संध्याकाळी हे शिष्टमंडळ आता पोहोचलेलं आहे। याच्यामध्ये विखे पाटील आहेत, प्रसाद लाड आहेत आणि त्यांची चर्चा होतीये असं आपल्याला दिसतंय। मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सरकारचं हे शिष्टमंडळ आज अंतरबाली सराटीमध्ये दाखल झालंय। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांनी सुरुवातीला मराठा अभ्यासकांची भेट घेतलेली आहे आणि मनोज जरांगे पाटील यांनी मांडलेल्या मुद्द्यांवर चर्चा सुरू केली। अंतरबालीच्या सरपंचांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडतीये। सरकारचं शिष्टमंडळ आणि अभ्यासकांमध्ये सविस्तर मंथन सुरू आहे। या चर्चेनंतर विखे पाटील आणि प्रसाद लाड हे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत। दरम्यान मराठा आरक्षणाच्या तोडग्याकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे, कारण जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणाला बसलेत आणि मुख्य म्हणजे यावेळेला ते उन्हात बसून बाजेवर उपोषण करतायत आणि पाणी सुद्धा त्यांनी घेतलं नाही अशी माहिती समोर आलेली आहे। त्याच्यामुळे याचा दुष्परिणाम त्यांच्या शरीरावर होण्याची शक्यता आहे। या सगळ्याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी रवी जयस्वाल हे आपल्या सोबत जोडले गेलेत। रवी, काय सांगाल, हे शिष्टमंडळ सरकारचं आलेलं आहे अंतरबाली सराटीमध्ये, नेमकं काय घडतंय सध्या? आपण जर बघितलं तर राज्य सरकारचं शिष्टमंडळ जे आहे ते अंतरवाली सराटीमध्ये दाखल झालेलं आहे। आता सध्या जे जरांगे पाटलांचे अभ्यासक आहेत आणि शिष्टमंडळ यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे। अंतरवाली सराटीतल्या सरपंच पांडुरंग तारक यांच्या घरी ही सगळी चर्चा जी आहे ती होत आहे आणि या चर्चेनंतर जे राज्य सरकारचं शिष्टमंडळ हे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे आणि चर्चा करणार आहेत। आपण जर बघितलं तर आता सध्या मनोज जरांगे पाटील हे झोपलेले आहेत। आज दिवसभर उन्हामध्ये त्यांनी उपोषण केलेलं आहे। आजपासून त्यांचं उपोषण जे आहे ते सुरू झालेलं आहे। आता दुपारच्या वेळेला राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं जरांगे पाटील यांची भेट घेतली होती आणि त्या राज्य सरकारनं त्यांना एक ड्राफ्ट दिला होता आणि त्या ड्राफ्ट मधली ज्या काही मागण्या जरांगे पाटलांच्या आहेत त्याविषयी सरकार सकारात्मक आहे अशा पद्धतीची भूमिका सरकारनं जरांगे पाटलांसमोर मांडली होती। मात्र यावर जरांगे पाटलांनी समाधान व्यक्त केलं नव्हतं, त्यामुळे सरकारचं शिष्टमंडळ जे आहे ते माघारी परतलं होतं आणि त्यानंतर त्यांनी आयुक्तांशी चर्चा करून मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून पुन्हा एक ड्राफ्ट आणि सूचनांचं पत्र तयार केल्याची माहिती जी आहे ती या ठिकाणी मिळते। आता सध्या जरांगे पाटलांचे अभ्यासक आणि सरकारचं शिष्टमंडळ यांच्या दोघांमध्ये चर्चा सुरू आहे। ती चर्चा संपल्यानंतर सरकारचं शिष्टमंडळ जे आहे ते अंतरवाली सराटीतल्या उपोषणस्थळी येणार आहे आणि जरांगे पाटील यांची भेट घेऊन चर्चा करणार आहे। त्यामुळं या भेटीमध्ये तरी तोडगा निघतो का याकडे सगळ्या महाराष्ट्र